नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो. महत्वाच्या चालू घडामोडी मित्रांनो, आज तारीख आहे 26 आणि 27 जुलै 2026. आपण 12 प्रश्न पाहत आहोत मित्रांनो. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे त्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. त्या अनुषंगाने रोजचे आपण 12 प्रश्न घेत असतो आणि 12च्या 12 प्रश्न खूप महत्वाचे आणि ताकदीने घेत असतो. आणि मित्रांनो, व्हिडिओ पाहताना आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करा. ठीक आहे. कालचा प्रश्न होता 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला? तर उत्तर होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. हे त्याचं उत्तर होतं मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आजचा पहिला प्रश्न, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारे पहिला संताली भाषेतील चित्रपट कोणता ठरला आहे? तर उत्तर आहे अँजन नावाचा चित्रपट ठरलेला आहे. चित्रपट अँजन म्हणजे अदृश्य. ठीक आहे. भाषा संताली, दिग्दर्शक रवी राज मुर्म. पुरस्कार 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोच्च पदार्पण दिग्दर्शक नॉन फीचर पुरस्कार. वैशिष्ट्य, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणारा पहिला संताली भाषेतील चित्रपट. चित्रपट प्रकार लघुपट शॉर्ट फिल्म होती. कालावधी सुमारे 22 मिनिटाचा होता. तर कोणता चित्रपट आहे? अँजन हा पहिला संताली भाषेतील चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. दुसरा प्रश्न, 25 जुलै 2026 रोजी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले 45वे भारतीय स्थळ कोणते? तर उत्तर आहे सारनाथ हे स्थळ आहे. कुठलं? सारनाथ. लक्षात असू दे. आपण डिटेल पाहूया त्याबद्दल. ठीक आहे. सारनाथ युनेस्कोच्या यादीत वारसा यादीत समावेश. भारताचे 45वे जागतिक वारसा यादी कधी? 25 जुलै रोजी झालेलं आहे. बुद्ध धर्मातील 4 प्रमुख तीर्थस्थळे लुंबिनी जन्म नेपाळ गौतम बुद्धांचा, बोधगया ज्ञानप्राप्ती भारत, सारनाथ पहिला उपदेश भारत, कुशीनगर महापरिनिर्वाण. बौद्ध धर्मातील 4 पैकी 3 प्रमुख तीर्थस्थळे युनेस्कोच्या यादीत आहेत. सर्वाधिक स्थळे पाहायला गेलं इटली 61 आहे, चीन 60 आहे, जर्मनी 55, फ्रान्स 54, स्पेन 50 आणि आता भारताचे किती 45 स्थान आहेत. आपण सारनाथबद्दल पाहूया. स्थळ सारनाथ, वाराणसी जिल्हा उत्तर प्रदेश. प्रकार सांस्कृतिक स्थळ. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ. 48वी जागतिक वारसा समिती बैठकीत जी बुसान दक्षिण कोरियामध्ये झाली तिथे त्यांना मिळालेला आहे सारनाथाला. ठीक आहे. सारनाथ विशेष 1998 पासून यादीत होते. 1998 पासून तात्पुरत्या यादीत युनेस्कोच्या होते है ना. ऋषीपतन मृगदाव किंवा मृगदया म्हणून ओळखले जाते. सारनाथ हे नाव सारंगनाथ हरिनाचा स्वामी वरून पडले. सम्राट अशोकाने कलिंगनंतर स्तूप आणि विहाराची उभारणी केली. इसवी सन पूर्व 3रे शतक. सत्यमेव जयते हे वाक्य मुंडक उपनिषदून घेतले, अशोक स्तंभावरील नाही. ठीक आहे. धर्मचक्र परिवर्तन. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या 5 शिष्यांना पहिला उपदेश दिला. याला धर्मचक्र परिवर्तन म्हणतात. येथून बौद्ध संघाची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातील 6 युनेस्को जागतिक वारसा स्थळ. अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी 1983 ला अजिंठा लेणी, वेरूळ लेणी 1983 ला, एलिफंटा लेणी 1987 ला, छत्रपती शिवाजी टर्मिनस 2004 ला है ना, विक्टोरियन ऑफ आर्ट वारसा मुंबई 2018 आणि मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया 2025 लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. आणि आपण पाहूया भारताचे अलीकडे वारसास्थळ. 41वे शांतिनिकेतन पश्चिम बंगाल, 42वे होनसाळचे पवित्र मंदिर समूह कर्नाटक, 43वे मोईवाम आसाम, 44वे भारताचे मराठा लष्करी भूप्रदेश महाराष्ट्र आणि 25वे स्थान कुठं सारनाथ आहे. ठीक आहे. आपल्याला माहित पाहिजे जागतिक वारसा दिन कधी असतो? 18 एप्रिलला असतो. नेक्स्ट क्वेश्चन. तिसरा, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोणत्या मंत्रालयाचा कारभार होता? तर उत्तर आहे शिक्षण मंत्री. सध्या त्यांनी राजीनामा दिलेला आहे. चौथा प्रश्न, जून 2026 साठीचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? ठीक आहे. आपण पाहतोय प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर आहे वरील दोन्ही यांना मिळालेला आहे. लक्षात असू दे. ठीक आहे. नॅथन स्मिथ जे आहेत ते न्यूझीलंडचे आहेत आणि डॅनी व्हाईट हॉज या महिला आहेत. लक्षात ठेवा, फिमेल आहेत. या हे आहेत इंग्लंडचे आणि नॅथन स्मिथ हा पुरुष आहे. हे पाहिला गेलं तर न्यूझीलंडचे आहेत. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. पाचवा, मिसेस इंडिया 2026 किताब कोणी जिंकलेला आहे?
उत्तर आहे आकांक्षा चौधरी यांनी जिंकलेला आहे. 6वा प्रश्न, भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात कुठे उभारले जात आहे? तर उत्तर आहे मुंबई ठाणे सीमा दरम्यान ते उभारले जात आहे, लक्षात असू दे. AI सक्षम पक्षी अभयारण्य. 7वा प्रश्न, IRCTC चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे राहुल हिमालयन यांची निवड झालेली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून राहुल हिमालयन यांच्याकडे IRCTCच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. ते 1999च्या तुकडीचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी असून त्यांना भारतीय रेल्वे आणि IRCTCचे 26 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. कोण झालंय? राहुल हिमालयन. 8वा प्रश्न, अलीकडे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे अनुराग जैन यांची नियुक्ती झालेली आहे. डिटेल पाहूया आपण त्याबद्दल. नीती आयोग, ठीक आहे. ओके. स्थापना 1 जानेवारी 2015, स्थान नवी दिल्ली, स्थापनाद्वार भारत सरकार, केंद्र सरकार, कायदेशीर दर्जा सोसायटी नोंदणी अधिनियम 1860 अंतर्गत, पूर्वीचे नाव योजना आयोग, उद्देश सहकारी संघवाद वाढवणे आणि शाश्वत विकासासाठी नीती निर्धनता सहकार्य करणे. आणि काय आहे नीती आयोग? भारत सरकारची सर्वोच्च विचार व नीती निर्धारण संस्था. केंद्र राज्यातील सहकार्य वाढवणे प्रमुख उद्देश. दीर्घकालीन दृष्टिकोन, नीती, रणनीती आणि एक कार्यक्षम तयार करणे. सतत विकास आणि सर्व समावेशक वाढीसाठी मार्गदर्शन करणे. अध्यक्ष कोण असतात? भारताचे पंतप्रधान. उपाध्यक्ष नियुक्त उपाध्यक्ष असतात आणि पूर्णकालिक सदस्य 4 असतात. सदस्य सर्व केंद्रीय मंत्री असतात. विशेष आमंत्रित सदस्य 2 असतात. स्थायी आमंत्रित सदस्य मुख्य वैज्ञानिक सल्लागार, CEO, नीती आयोग. शासी परिषद म्हणजे काय? तर सर्व राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल असतात. आणि या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष देशाचे अर्थमंत्री असतात. हे सुद्धा आपल्याला माहीत असावं. नेक्स्ट, 9वा प्रश्न, वाहतुकीमुळे होणारा वायू प्रदूषण आणि निव्वळ उत्सर्जन कमी करण्यासाठी परिवर्तन योजनेला कोणत्या सरकारने मंजुरी दिली आहे? तर उत्तर आहे दिल्ली सरकारने मंजुरी दिली आहे. पूर्ण नेम, प्रोग्राम फॉर एक्सेलरेटेड रिन्युअल अँड incentivization of vehicle assets for reducing transport air pollution and net emissions. असं हे पूर्ण नेम तिचं आहे. मंजुरी दिल्ली सरकार. मुख्य उद्दिष्ट, दिल्ली NCR मधील जुने व अति प्रदूषण करणारे ट्रक आणि व्यावसायिक वाहने टप्प्याटप्प्याने हटवणे. त्यांच्या जागी इलेक्ट्रिक BS6 मानकांची वाहने आणणे. वायू प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे. नेक्स्ट, 10वा प्रश्न, टायगर लाइटिंग 2026 सराव कोणत्या देशामध्ये झाला? पाहायला गेलं कोणत्या देशांतर्गत झालेला आहे? तर उत्तर आहे बांगलादेश आणि अमेरिका, लक्षात ठेवा, दरम्यान झालेला आहे टायगर लाइटिनिंग 2026 सराव. 11वा प्रश्न, भारताचे 99वे ग्रँडमास्टर कोण ठरले? तर उत्तर आहे मित्रांनो VS रतनवेल ठरलेले आहेत. 90 ते 99 बघितले आपण. 90वे एमल पर्थी AR, 91 VS राहुल, 92 आर्यन वर्षे, 93 आरव देंगला, 94 अनुज श्रीवत्री, 95 साकेत पल्ले, 96 प्रणित मोरे, 97 हर्षवर्धन GB, 98 इयन कविन आणि 99 VS रतनवेल आहेत. ठीक आहे. नेक्स्ट, 12वा प्रश्न, 29 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तो उत्तर आहे दोन्ही. जागतिक निसर्ग संवर्धन दिन आणि जागतिक हेपॅटायटिस दिवस दोन्ही साजरे केले जातात. आणि मित्र सर्वांसाठी आजचा प्रश्न, समान नागरिक कायदा लागू करणारे चौथे राज्य कोणते ठरले आहे? ऑप्शन आहे उत्तराखंड, गुजरात, आसाम, मध्य प्रदेश. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचंय, उत्तर काय असू शकतं. आणि मित्र आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.